आपलं उत्पन्न किती आहे आणि त्याच्यावर हे 1200 कोटीचं कर्ज किती जाणार, कशातनं भेटणार अशी माहिती दिली पाहिजे ना साहेब आपण. का आपण फक्त सांगणार की मला त्या आपण नस धरतोय 11 गावांमध्ये आहे तिथं पाणी पुरवठा करायचा आहे, मल निसारण करायचं, म्हणजे गपचूपपणे आम्ही हा म्हणायचं. माननीय महापौर, यामध्ये ही जी मान्यता ही तत्वता मान्यता आहे. आम्ही डॉक्युमेंटमध्ये स्पष्ट केलेलं आहे की कर्जाचा प्रकार व कर्ज नियोजन जे काय आहे ते परत आम्ही स्थायी मार्फत मुख्य सभेसाठी येणारच आहोत. एवढी किती आहे सांगा ना साहेब आजच्या तारखेला आपले. 3000 कोटी जवळपास 4500 कोटी. 4500 कोटी एफडी आजच्या तारखेला आणि कर्ज रोखे आपल्याकडे ऑलरेडी आहे 200 कोटीचे ते जून 2027 मध्ये रिपेमेंट. 4500 कोटीचे एफडी असताना 200 कोटीचं कर्ज रोखे आहे ज्याच्यावर 57 कोटी रुपये आपण व्याज देतो. कर्ज रोख्यावर व्याज देत असेल ना आपण किती? 17.68 म्हणजे 18 कोटी जवळपास. महिन्याचे? नाही, वर्षाचे सर. वर्षाचे. मग हे असताना मग आपल्याकडे 4500 कोटी एफडी असताना 1200 कोटी का घ्यायचे? सर, ही जी एफडीची रक्कम आहे ती पूर्णपणे आपल्याला फ्री नाही आहे वापरण्यासाठी. 50% आहे जवळपास. 70% आहे. माननीय माझी शिंदेसाहेबांना विनंती आहे, आधी त्यांचा खुलासा ऐकावा किंवा तुमच्या आधी प्रश्न सांगावा मग खुलासा घ्यावा. मी पहिले प्रश्न प्रश्नोत्तर विचारले त्याच्यावर ते बोलतच नाही येत ना. मी साधा प्रश्न पहिला केला की आपले एफडी किती आहेत. मी म्हणलं आपल्याकडे कर्ज रोखे ऑलरेडी घेतलंय, आपल्याकडे हे 1200 कोटी कर्ज फेडण्याचे जे व्याज राहील त्याच्या संदर्भात माहिती द्या. त्यांनी काय केलं की हे 1200 कोटी आम्ही खर्च कुठे मान्य करणार? सभासदांच्या ज्या भावना आहेत त्या टिपून घ्या, टू द पॉइंट त्याच्यावर उत्तर द्या. पहिलं काय टिपताय सांगा. 200 कोटीचं जे लोन आहे त्याच्याबद्दल माहिती, एफडी एफडीची माहिती, बर, तिसरं याचं आणि आपलं रिपेमेंट. उत्पन्न किती, आणि आपण हुद्दा काय सांगितलं साहेब आपला? उपमुख्य लेखा वित्त. उपमुख्य लेखापाल. आपल्या MMC ऍक्ट मध्ये 6 महिने झाल्यानंतर आपण बजेटचा आढावा घ्यायचा आहे आणि त्या बजेटमध्ये जर आपल्याला ठराविक उत्पन्नापर्यंत जर आपण उत्पन्न गाठलं नाही तर तुम्हाला स्टँडिंग कमिटीला रिपोर्ट द्यायला लागतो. बरोबर? माहिती आहे का नाही? नाही ते MMC ऍक्ट उघडून मी दाखवतो. बजेट बनून किती महिने झाले? 5 महिने. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागेल की आपलं ठराविक उत्पन्नापर्यंत आपण पोचलो नाही म्हणून, आणि मग या 1200 कोटीवर बोलावं लागेल. असा खुलासा आम्हाला करायचा आहे. अन्य महापौर, मी त्यांचं झालं की मी विचार चाल त्यांचं खोलेसाल उत्तर. एकदाच या आपण पण सांगून टाका आपले मुद्दे आणि मग ते एकत्रच येतील. मान्य महापौर, मला एवढी माहिती पाहिजे की आपण जे डिपॉझिट जे ठेवलेले ते किती टक्क्यांनी आपल्याला त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतं, आणि आता आपण हे जे कर्ज घेतोय हे आपल्याला त्याला इंटरेस्ट ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे, आणि सेकंडली ही जी ह्या रकमेतनं जी कामं होणार आहेत ते ह्या आधी सुद्धा आपल्याला काही शासनाकडनं केंद्र शासनाकडनं आपल्याला निधी मिळाला आहे. आपण सगळ्या गावांचे मिळून एकच टेंडर काढतो ड्रेनेजचं, आणि कोणतरी एक पटेल नावाचा किंवा पाटील नावाचा एक कोणतरी इसम त्यांनाच ही कामं सगळी मिळतात. आपण प्रत्येक विभागवार ह्या संदर्भात आपण टेंडर काढणार आहात का, वेगवेगळे बेसिन्स करून का? टेंडरचा विषय वेगळा आहे. नाही आम्हाला आपण हा निधी उभारण्याचा विषय आणि ही तत्वता मान्यता आहे. याच्यानंतर पूर्ण विषय पुन्हा मुख्य सभेपुढे येणार आहे आणि हे संपूर्ण प्रकरण अर्बन चॅलेंज फंडमधनं आपल्याला केंद्र सरकार आपलं मिळूनचं राज्य सरकार याच्या मार्फत मान्यतेने पुन्हा मुख्य सभेपुढे येणार आहे. त्यामुळे थोडीशी माहिती कमी आहे. मी खूप दिवसानंतर मला थोडी आलोय जास्त आहे म्हणून सभागृहामध्ये. मी तुम्हाला शेअर करतोय. खूप मला दिवसानंतर थोडी आलोय जास्त आहे म्हणून सभागृहामध्ये. आपल्याला ही तत्वता मान्यता ही अंतिम मान्यता नाही. यानंतर या सर्व अर्थानं सगळं जे काही होणार आहे त्यातले सगळी टेंडर प्रक्रिया होऊन मुख्य सभेसोबत पुढे सादर होणार. तर मग आम्हाला आपल्याला रेट ऑफ इंटरेस्टनी काय असणार आहे ह्या संदर्भातला ही एक आम्हाला माहिती आहे. आपले जे डिपॉझिट्स आहेत त्याला आपल्याला काय मिळतंय इंटरेस्ट रेट त्याची पण आम्हाला माहिती द्या. चला, गणेशजी सांगत आहेत आम्हाला सभागृह नेते मान्य महापौर की हा प्रस्ताव परत आपल्याकडे येणार आहे तिथे, तर जे कोण असतील त्या संदर्भात ते कशा पद्धतीने ह्याचे विनियोग होणार आहे या रकमेचा
हा पुढल्या कालावधीमध्ये सभागृहामध्ये जर ठेवणार असेल तर आम्ही त्याबाबत नंतर बोलू. माननीय महापौर, मी जे पॉईंट्स लिहून घेतले त्यामध्ये रक्कम रुपये 200 कोटी जे आपण 17-18 पाणी पुरवठ्यासाठी उभारले होते त्याचं जे रिपेमेंट आहे ते आपण गेली 9 वर्षे सातत्याने करत आहोत. त्याचं जे व्याजाचा दर आहे तो 7.59 होता. 17-18 जो उभारलं होतं तो. त्यामध्ये जे इंटरेस्ट आहे आपण ते प्रति 6 महिने म्हणजे 20 जून आणि 20 डिसेंबर असं प्रत्येक वर्षी आपण पेड करत आलेलो आहोत. 20 जून 2027 म्हणजे पुढच्या वर्षी आपले जे 200 कोटीचे रोखे आहेत ते परिपूर्ण होत आहे, ते मॅच्युअर्ड होत आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो FDचा. जवळपास आपल्याकडे ज्या 4,500 कोटीच्या FDज आहेत त्यामध्ये 3,000 कोटी जो भाग आहे तो सिक्युरिटी डिपॉझिट असेल, एम्प्लॉईचं डिपॉझिट असेल, ह्या गोष्टीचा अंतर्भाव आहे. सो जवळपास 1,500 कोटी हे आपले फ्री आहे म्हणजे जे आपण वापरू शकतो रादर. तिसरा मुद्दा जो होता की 1,200 कोटी जे आपण लोन रेज करणार आहोत 1,167 कोटी. सो ही प्राथमिक मान्यता आहे. त्याचा आपण कॉम्पिटिटिव्ह बिडिंग करणार आहोत त्याचा आणि त्यानुसार जो काय रेट डिराईव्ड होईल, जो आपल्याला रेट प्राप्त होईल त्याप्रमाणे आपण पद स्थायी समितीबाबत मुख्य सभेकडे येणार आहोत. आणि आत्ताचा जो बँकेचा व्याजदर आहे तो गेल्या 2-3 महिन्यातला तो 7.5 आणि 7.25 ह्या रेंजमध्ये म्हणजे 7.60 7.30 ह्या रेंजमध्ये सध्या गुंतवणुकीवरती व्याजदर आपल्याला प्राप्त होतो. हां, FDचंच. याच्यामध्ये पहिले जे 200 कोटी रुपये आपण घेतले होते त्याला तुम्ही म्हणता की पुढील काही महिन्यामध्ये ते आपण पुढच्या जून 27 पुढच्या जून 27 पर्यंत ते संपणार, निरस्त होणार आहे. तर त्या 200 कोटी रुपयावरती आतापर्यंतचं टोटल व्याज पुणे महानगरपालिकेचं किती गेलं आणि हे जे आता आपण नवीन कर्ज घेतोय याच्यावरती हे किती वर्ष आपण फेडणार, त्याच्यावरती किती व्याज जाणार आहे याचं आकडेवारी सांगावी. जे 9 वर्षात आपण जे व्याज दिलेलं आहे ते आपण 17.60 हा प्रतिवर्ष आपण देतोय. तो गेली 9 वर्ष आपण देतोय. ऑलमोस्ट जर विचार केला तर 160 कोटी जवळपास, प्लस मायनस थोडेफार होतील तिकडे. आणि पुढचा मुद्दा जो होता की याचं जे आपण रिपेमेंट प्रपोज करतोय ते वॉटर सप्लायमधनंच म्हणजे पाणी पुरवठ्यामधनं जे काही आपल्याला गोळा होतील आपण त्याच्यातनंच रिपेमेंट करण्याचा प्रस्तावित करत आहोत सध्या तरी. कुठल्या प्रस्तावाला, जुन्या म्हणताय का तुम्ही, नवीन प्रस्तावाचं म्हणताय का तुम्ही? नवीन साठी. पण ते किती वर्ष त्याच्यात व्याज, मी विचारलं की त्याला किती वर्ष व्याज आहे. 160 कोटी गेले 200 कोटी रुपयाला आपल्या आतापर्यंत व्याज, बरोबर. तर हे जे किती आहे 1167 कोटीला, याचं तुम्ही काहीतरी यामध्ये किती वर्ष आणि किती कमीत कमी एवढे जाईल, जास्तीत जास्त एवढे जाईल असं तर तुम्ही रिपोर्ट. माननीय सभासद, यामध्ये एक केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत एक महापालिकेचा एक फायदा आहे की 25% ग्रांट प्रोजेक्टच्या भेटणार आहे. सो जर आपण एकंदरीत विचार केला व्याजाची तुलना प्लस जी ग्रांट भेटणार आहे, जर आपण त्याची तुलना केली तर इंटरेस्ट फ्री लोन इन शॉर्ट आपल्याला तो भेटेल. पण तुम्ही आकडा तर सांगा किती व्याज जाणार आहे याच्यातून, अंदाजे किती वर्षासाठी आहे ते पण माहित नाही का आपल्याला. आपण 15 वर्षासाठी प्रस्तावित करतोय. 15 वर्षामध्ये किती व्याज यातनं जाईल महानगरपालिकेचं. नाही, एकंदरीत जर माननीय महापौर, माझी सर्व सभागृहाला मान्य त्यांना खुलासा करू द्या ना सभागृहात, ते सांगतात ते काहीतरी आकडेवारी. आता तर त्यांनी एवढं कॅल्क्युलेट करून सांगितलं. सर जी आकडे, माननीयांना विनंती आहे सगळ्याच, आपल्याला या संदर्भात कुठली माहिती हवी असेल आकडेवारी संदर्भात आपण लेखी द्या, त्यांच्याकडनं लेखी उत्तर मिळेल. या सगळ्यामध्ये प्रश्न विचारला की किती काही व्याज जाणार आहे, विषयांचा खुलासा असेल शहराच्या विकासाचा प्रश्न आहे. किती व्याज जाणार एवढा प्रश्न विचारलाय. त्याचं माननीय उत्तर नाही का? आयुक्त उत्तर द्या आपण आणि बोला. तुम्ही खुलासा करा. सर याबाबत आपण जे मी मगाशी सांगितलं की आपण याला ऑनलाईन बिडिंग करणार आहोत. अंदाजे जो व्याजाचा दर आहे तो रफली
8, 8.5 असू शकेल अंदाजे, कारण की यामध्ये कॉम्पिटेटिव्ह बिडिंग होणार आहे. जो आपल्याला कमीत कमी दर आपल्याला ऑफर करणार त्याप्रमाणे आपण प्रस्तावित जाणार आहोत. माननीय अतिरिक्त आयुक्त, आपण खुलासा करा. मान्य महापौर, मान्य सभागृह, मी थोडक्यात अगोदर हे स्कीमची माहिती सांगते. मान्य पंतप्रधान साहेबांच्या हे संकल्पना होती की सर्व जे महानगरपालिका आहे त्यांनी स्वतःवर म्हणजे सेल्फ इंडिपेंडेंट असावं, म्हणून त्यांनी काय केलं की आपण जर लोन घेतला, आपण प्रायव्हेट लेंडिंग जर केली तर आपल्याला 25% ग्रांट भेटणार आहे केंद्र सरकारकडून. तर ही योजना अशी आहे अर्बन चॅलेंज फंडची की समजा आमचा प्रोजेक्ट 2000 कोटीचा आहे आणि आम्ही 50% जर लोन घेतलं म्हणजे 1000 कोटी, तर 25% म्हणजे 500 कोटी आपल्याला ग्रांट भेटणार आहे, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट. उरलेला जे 25% आहे त्याच्या 50% म्हणजे 125 कोटी जवळपास आपल्याला म्युरेप देणार आहे. म्युरेप म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची, राज्य शासनाची एक संस्था आहे मित्रा. त्याची एक स्कीम आहे की सर्व महानगरपालिकामध्ये जे पाणीपुरवठा किंवा मलनिस्सारणकडे जे काही प्रोजेक्ट्स असेल त्याच्यामध्ये ते आपल्याला ग्रांट देणार आहे. तर म्हणून मोठं महानगरपालिकाला फक्त 300 कोटी पूर्ण 2000 कोटीमध्ये अपफ्रंट द्यावा लागेल. पहिला हे विषय म्हणजे हे स्कीमची बायफर्केशन आहे. विषय राहिलं जे आपलं इंटरेस्टच्या, तर हे 1000 कोटी जे आपण आता आज 1167 कोटीचं जे लोन आपण म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आता रेट फायनल नाही आहे. आज तत्वता मान्यता आहे. इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आपण जीबीच्या घेत आहोत. आम्ही आपली मान्यता झाल्यानंतर टेंडर प्रोसिजरने म्हणजे जाहिरात प्रोसिजरने आपण बँकेकडनं, वर्ल्ड बँककडनं सर्वांना रेट्स मागवणार आहे, जे कॉम्पिटेटिव्ह बिडिंगने रेट्स भेटणार आहे. समजा रफली ते 7-7.5% जे काही येईल, कमीत दर जे येईल आपण ते दराने ते लोन मान्य करणार आहोत. जेव्हा ते लोन मान्य झालं तर जसं आपला विषय होतं की एकूण इंटरेस्ट किती वर्षामध्ये करायचं आहे, तर आपण असं RFPमध्ये असं बनवलेलं आहे की रफली 3 इयर्स मॉरेटोरियम म्हणजे की प्रिन्सिपल नाही पे करायचे, फक्त इंटरेस्ट पे करायचे आणि 15 वर्षामध्ये लोन परत करणार. म्हणजे ते रफली 500 कोटी जवळपास इंटरेस्ट जे येईल ते आपल्याला फ्री होऊन जाईल, जसं आता कॅफोनी सांगितलं, कारण की ते आपल्याला इंटरेस्ट जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं भेटून जाणार. महत्त्वाचा विषय काय आहे की आपण जे 32 गावावर आज जीबीमध्ये पण जे चर्चा केली त्याच्यामध्ये प्रशासन कटिबद्ध आहे की आपण हे सर्व सॅच्युरेशन अप्रोचने सर्वांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत. ते आता 32 गाव जे आपले समावेश झालेले आहे त्याच्यापैकी 7 गाव जे आहे पाणी पुरवठ्याचे त्याच्यामध्ये आपण वर्क ऑर्डर केलेलं आहे. हे उरलेले 12 GBSचे जे गाव होते जिथे 2024मध्ये डेथ झाली होती, हे ते 12 गावाच्या GBSच्या 890 कोटीच्या आपलं DPR रेडी आहे. तर ते DPR रेडी असल्यामुळे केंद्र शासनाची हे जे फर्स्ट एपेक्स कमिटी होती त्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये पुणे आणि नाशिक ह्यालाच मान्यता भेटली. हे म्हणजे खूप म्हणजे आनंदीचा विषय आहे की आपली महानगरपालिका एक पूर्ण भारतामध्ये पहिली होती ज्याचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर झालेला आहे. पण ते हे अटीवर आहे की आपण जर लोन घेतलं 50%चा तरच ते आपल्याला अर्बन चॅलेंज फंड भेटणार आहे. ह्याच्यामध्ये योजना डॉकेटमध्ये चौथे पेजवर आहे. आपण जे 3 मोठे प्रकल्प घेतलेले आहे. फर्स्ट आहे हे 12 GBS गावाच्या. दुसरा आहे 400 कोटीचा आपण स्टॉर्म वॉटर ड्रेनचा प्रकल्प आपण प्रस्तावित केलेला आहे. हे दोन्ही मंजूर आहे. आणि तिसरा आहे आपले 7 गाव जे आहे समाविष्टपैकी जिथे आता ड्रेनेजचा भरपूर प्रॉब्लेम आहे, तिथे आपण 8 STPs 1000 कोटीचे आणि त्यांची सिवर लाईन असं आपण प्रपोज केलेलं आहे. टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आहे 2334 करोडची. त्याच्या 50%चा आपण लोन घेत आहोत. माननीय महापौर, समाविष्ट गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय मान्य करावा. नाही, विषय आपण मान्य स्थायी करा. समितीत माहिती घेतली बालवडकर साहेब. स्थायी समितीच्या आपण members 8 विषय मान्य वर्षामध्ये करा, अतिशय चांगलं आहे. आमचा त्याबद्दल काही विषय नाही. उलट केंद्र सरकारकडनं अनुदान मिळतं त्यालाही स्वागत आहे आमचं. आमचा विषय आपल्याला असा आहे, जर 2000 कोटी रुपये आपण उभे करणार, बाहेरचे वित्तीय संस्था, बाहेरचे बँके देणार, पुण्यामध्ये आहेत ना आपल्याकडं, ज्या कॉस्मॉस बिल बँक सारखे आहेत, इतर बँकेत, त्यांना ज्या बोलू बिल- द्या.
माझा विषय मान्य समजून घ्या. अतिरिक्त एक- जर पुणे शहरातल्या बँका ज्या जर तयार बिल असतील, करतील आणि ज्या आपल्याला सगळ्यात स्वस्त देतील त्यांना आपण प्राधान्य देणार. येस. एक्झॅक्टली स्वस्त देतील त्यांना प्राधान्य द्या, पण पुण्यातल्या बँकांना संधी द्या. देऊ ना. तुम्ही बाहेरच्या बँकांना आणणार, पण अजिबात 1-2% जास्त देण्यापेक्षा अशी पुण्याचे कुठलीही वित्त योजना संस्था जे नाही. असतील त्यांना संधी द्या, त्यांना करू द्या. कॉम्पिटिटिव्ह रेट द्यावा, आपण त्यांनाच घेऊन काम करू. आणि दुसरी आमची मागणी ताई माननीय महापौर अशी आहे की त्यांना आम्हाला नीट, कधी तुम्ही म्हणता 50% अनुदान मिळणार, परत म्हणले 50%च्या 25% अनुदान मिळणार. 50% पुढच्या वेळेला हा केंद्र विषय सरकार देणार, राज्य सरकार परत 25% Yes, देणार. yes. पुढच्या वेळेला 75% हा- अनुदान आहे. पुढच्या वेळेला हा ज्या वेळेला विषय येईल त्यावेळेला त्या डॉकेटमध्ये सुस्पष्टपणे आम्हाला घ्या. 2 ओळीच्या डॉकेटमध्ये तुम्ही आमच्याकडनं 1800 कोटीची मान्यता मागताय. पुढच्या वेळेला डॉकेट येईल त्या डॉकेटमध्ये राज्य, कारण स्मार्ट सिटीमध्ये हात पोळलेत आपले एकदा, परत पोळू नये काम म्हणून केलंय. विचारतोय. नाही काय स्मार्ट सिटी मध्ये पण तुम्ही असंच सांगितलं होतं की आम्हाला 100 कोटी रुपये महिन्याचे मिळणार, 50 कोटी मिळणार. रखडलाय आता वर्ष तो एकदा हात करण्यासाठीची पोळलेत भूमिका आमचे, आहे. एकदा जीभ आणि भाजली केंद्र आणि राज्य एकदा आम्हाला सरकारने केंद्र मिळून आणलेली आहे. सरकारची चव कळली आहे. आता परत आम्हाला फसायला लावू नका, एवढीच आमची विनंती. मान्य महापौरांविषयी मान्य करा. 10 वर्षापूर्वी 200 मान्य कोटी करा. आपण कर्ज घेतले. करा. तेव्हा विषय क्रमांक महापालिकेने 78/245 ला कोणाचा विरोध आहे? नाही नाही विरोध नाही मान्यच आहे. फक्त एक बोलायचं होतं दे उपसूचना. मान्य नाही, जेवायची सुट्टी करतो. आजची सभा मंगळवारी दिनांक 25/8/2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात यावी. त्याला अनुमोदन